नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आता जाऊया कर्क राशीच्या भविष्याकडे. 20 जून 2026 ते 19 जुलै 2026. कर्क रास ही आईची रास आहे. सगळ्यात जास्त महत्त्वाची, ज्या नात्यासाठी परमेश्वरही भुकेला त्या आईची महती सांगणारी ही कर्क रास. अर्थात वात्सल्य मूर्ती, पण अतिशय सावध आणि शिस्तबद्ध अशी असते. या राशी लग्नाला हा महिना बघूया. उद्योजक आणि नोकरदार, उद्योजक यांच्यासाठी जास्त करून महिन्यामध्ये बघण्यासारखं असतं, कारण आपल्या समाजाचा बराचसा भाग उद्योजक आणि नोकरदार यांचाच असतो. अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे आहेत कर्क रास कर्क लग्नाचे हे लोक, स्वतंत्र विचाराचे आहेत. त्यामुळे 15 जूनपासून व्ययातला रवी त्यांना सावधगिरीची सूचना देतोय आरोग्यासाठी. जूनमध्ये 8 तारखेला शुक्र आणि बुध जोडीने त्यांच्या राशीत येत आहेत. भावनात्मक वागणं राहणारच आहे. गुरु 1 जूनपासून इथे आलेलाच आहे. आता 20 तारखेपर्यंत स्वतःच्या नक्षत्रात हा गुरु आहे. तिथून पुढे हा प्रगती करणार, पंचम सप्तम भाग्यावर बघणारा. सगळाच मामला त्याच्या कारक स्थानाचा आहे. त्यामुळे तुमच्या राशीला चिंताच नको या महिन्यामध्ये. तुमच्यातले कलागुण, क्रिएटिव्हिटी, बिझनेसचं कौशल्य, व्यवहार ज्ञान, तुमची गणिती बुद्धी, सगळं काही एकदम तुमच्या उपयोगी पडणार आहे. छान काळ आहे. बिझनेस करणाऱ्यांना, जे रिअल इस्टेट, इंटिरियर डेकोरेशन, आर्किटेक्चर अशा गोष्टींमध्ये बिझनेस करतात, या सगळ्यांचा बिझनेसला उत्तम गती येणार आहे. व्यक्तिमत्वाला झळाळी देणारा, लग्नस्थानी येणारा बुध गुरु शुक्राची युती आणि सप्तमाकडे त्याचा अधियोग, त्यामुळे बिझनेसमध्ये मजा आहे. नोकरदारांना 16 जुलैला रवी राशीमध्ये पहिला येतो आणि इथे तुम्हाला ऑफिशिएटिंग चान्स मिळू शकतो. 15-16 जुलै गुरुचंद्र एकत्र पैसा मिळवण्याचा योग, हा राजयोग आहे. 7 जुलैपर्यंत तुमच्या शब्दाला वजन येईल, त्याचा फायदा घ्या. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना मनाप्रमाणे काम करता येईल, रिवॉर्ड मिळेल. चतुर्थे शुक्र धनस्थानात येतोय 4 जुलैपासून, तेव्हा पैसा, प्रतिष्ठा, नातेसंबंध सगळ्यामध्येच छान होईल. कुटुंबाच्यासाठी काय हा महिना दाखवतो. भावंडांशी थोडासा गैरसमज, व्ययामधनं व्ययेश बुध वक्री आलेला आहे 7 जुलैपासून. विवाह सुखातही कदाचित जरा जोडीदारापासून थोडं लांब जावं लागेल. गृहिणींना कुटुंबस्थानात आलेला शुक्र राहूच्या नजरेमध्ये येतोय 4 जुलैपासून. नातेसंबंधाविषयी अवाजवी अपेक्षा ठेवू नका. केतू तसाही इथे परीक्षा बघणार तुमची, कारण गुरुचा पंचमहापुरुष योग शुक्राच्या व्ययात होतोय ना. पण लग्नी होणारा अधियोग जो आहे, लग्नी होणारा जो युतियोग आहे आणि सप्तमाचा अधियोग आहे, हा तुम्हाला मोठेपणा देईल. विद्यार्थ्यांसाठी हायस्कूलवरून कॉलेजमध्ये गेलेले किंवा उच्च शिक्षणासाठी गुरुनी त्यांना दिली आहे, एंट्रन्स पास केलेला आहे, आता नवीन ॲडमिशन घेऊन नवी दिशा मिळणारी, प्रगतीकडे जाणारा हा काळ आहे. विवाहोत्सुक सप्तमाकडे बघणारा गुरु 8 जून पासून शुक्राची पण त्याला साथ, त्यामुळे छान मनपसंत जोडीदार निवडून घ्याल. संतती योगासाठी ज्या नवदाम्पत्याला आशा वाटते तसे योग आता आहेत. परदेशाचे योग, चतुर्थाकडे आणि व्ययाकडे बघणारा राहू आणि भाग्याकडे बघणारा गुरु, जो भाग्येशच आहे. अजून कुठला योग असणार ना परदेशी जाण्याची चांगली संधी दाखवणारा. मित्र नातेवाईक, 20 जूनपासून मंगळ लाभात आलाय, तसा तर तो तुमच्या राशीचा मित्र आहे. पण सार्वजनिक ठिकाणी त्याला लीडरशिप हवी असते मैत्रीपेक्षा. दशमाचा स्वामी जो आहे, दशमाचा स्वामी हा कर्मस्थानामधून लाभ देतोय, मित्रांबरोबर लाभ मिळतोय. फक्त जरा आग्रहीपणा मात्र तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल. कर्क रास मृदू पण आहे आणि कठीण पण आहे. हा अनुभव 20 जूनपासून निकटवर्ती यांना येणार आहे. 20 ते 40 वयोगटाचे जे तरुण लोक आहेत, गुरु तुमच्या चंद्राबरोबर पैसा मिळवायला युती करतोय, राजयोग करतोय. बरोबर बुध शुक्र पण 22 जूनपर्यंत खूप क्रिएटिव्ह आणि खूप व्यवहाराचे काम तुम्ही कराल. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोकरीमध्ये खूप सेवाभावी असाल आणि जुलैच्या मध्यापर्यंत तसंच तुम्ही काम कराल, त्यामुळे सफल व्हाल. 40 ते 60 या वयोगटाचे जे तरुण लोक आहेत, नोकरीमध्ये ते स्थिर आहेत,
पण तरीसुद्धा स्थैर्य असलं तरी मुलांचं, नातवंडांचं, जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळण्यावर तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला त्यांनीच जास्त महत्त्व येतं असं तुमचं म्हणणं असतं. कारण तुमची रास ही प्रेम करणाऱ्या आईची रास आहे. 60च्या पुढचे जे वृद्ध लोक आहेत, 80-90 वर्षापर्यंत, निवृत्तीचा काळ मजेचा, नको असलेला प्रवास टाळण्याचा, तब्येत मात्र उत्तम राहील, थोडे वजनी पाऊण मात्र तुम्ही मिळवाल. तुम्हाला ते हवे आहेत का नको त्याच्यावरती तुमचं डाएट अवलंबून आहे. पण तुमची रास आहे मजेची, मनाची, आनंद घेणारी, चंद्राची. त्यामुळे तुम्ही कुठल्या गोष्टीचा बाऊ करत नाही. आणि आता तर बाऊ करण्याची गरज पण नाही. आता आयुष्य फक्त मजेत घालवायचं आहे, आपल्या मनाप्रमाणे राहायचं आहे. त्यामुळे ते सगळं तुम्हाला करता येणार आहे. आपण तुमच्या राशीतल्या प्रत्येक नक्षत्रासाठी कुठले दिवस चांगलेत ते बघूया. 3 नक्षत्र येतात तुमच्या कर्क राशीत. पुनर्वसू हे गुरुचं, पुष्य हे शनीचं आणि आश्लेष आहे बुधाचं. पुनर्वसू नक्षत्राच्या लोकांना 29 जून आणि 8 जुलै उत्तम ग्रहसौख्य आहे. 23 जून, 3 जुलै, 12 जुलै अचानक धनलाभ आहे. 15 जुलै पण धनयोग आहे. संघर्ष करून पैसे मिळवण्यासाठी 10 जून, 22 जुलै हे योग हे दिवस जरा संघर्षाचे आहेत. 22 जून आणि 1 जुलै कामामध्येही संघर्ष करावा लागेल. पुष्य नक्षत्राच्या लोकांना संघर्षामधून चांगलं फळ देणारे दिवस आहेत. 23 जून, 11 जुलै, 2 जुलै गृहसौख्य देतील. 30 जून, 9 जुलै चांगलं आरोग्य मिळणार आहे 15 जुलैला आणि धनयोग आहे 16 जुलैला. आश्लेषा नक्षत्राचं, बुधाचं जे नक्षत्र आहे त्या लोकांच्यासाठी या महिन्यातले चांगले दिवस कुठले? गृहसौख्याचे दिवस आहेत 22 जून, 3 जुलै, 10 जुलै. संघर्षामधून चांगले फळ मिळणारं, धन देणारे दिवस आहेत 23 जून, 3 जुलै, 12 जुलै. धनयोग आहे 26 जून आणि 8 जुलै, 29 जून. 14 जुलैला अचानक धनलाभ मिळेल आणि 16 जुलै आरोग्यासाठी फार चांगला आहे. एकूण सगळ्या आघाड्यांवर आरोग्य, धन, नातेवाईक, कुटुंब, उद्योगधंदा, पैसा, मौज मजा सगळीकडे काही ना काही वेगळे वेगळे चांगले योग सगळे ग्रह तुमच्यासाठी आणतायत. मनाची तुमची रास आहे त्यामुळे तुमचं मन जे मानेल तेच बरोबर असतं. बरोबर ना? कसं वाटलं तुम्हाला भविष्य मला अभिप्राय कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या राशीची वाट पाहूया. तोपर्यंत बाय बाय.